नमस्कार मंडळींनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर ना काल आमच्याकडे ना लाईट नव्हती, वायफाय नव्हतं. आणि मग काय, कालची गोष्ट सांगते आम्ही. मग मी म्हटलं चला आता आपण खाली जाऊ, जरा राऊंड बिऊंड मारून येऊ. बोर झालं घरात, फोन नाही काय नाही. मग खाली गेले, नेटपॅक भरलं. खाली दुकानात वायफाय होतं, मग तिकडनं नेटपॅक भरलं. आणि मग म्हटलं चला आता खाली उतरलं तो मग एक राऊंड मारून. मग काल मी ना चालत चालत तशीच गेले राऊंड मारत. मला वडापाव खायची इच्छा झाली म्हणून मी वडापाव खायला गेले. तर वडापावच्या इकडे खूप जास्त गर्दी होती. मी कुपन घेतलं आणि डायरेक्ट त्या वडापाववाल्याचं ते पुढे ते फ्राय करत असतात गरम गरम, तिकडे त्याच्या हातात दिलं. तर म्हणतो अहो काकू, एवढी मोठी लाईन आहे, तुम्ही काय माझ्या हातात कुपन देताय? अर्धा तास लागेल. म्हटलं अरे बापरे, 2 वडापावसाठी अर्धा तास? मग शेजारी चष्म्याचं दुकान होतं. म्हटलं चला टाईमपास करू मस्त बसून AC मध्ये. म्हणून मी शेजारी चष्म्याच्या दुकानात गेले. तसा माझा चष्मा जुना झाला होता 2 वर्षापूर्वी. थोडा नंबर पण चेंज होतोच 2 वर्षात. म्हटलं चला आपण नंबर बसल्या बसल्या चेक करू. तर नंबर माझा थोडासा बदलला होता. तर मग म्हटलं चला मग आता आलोच आहे, तर म्हटलं नवीन नंबरचा चष्मा करून घेऊ एक. नाहीतरी माझ्याकडे आता एकच चष्मा होता. मग त्यांनी मला म्हटलं चल मग मला नवीन. मग मी फ्रेम वगैरे बघितली. म्हटलं नेहमी ब्लॅक वापरते, ह्यावेळेला जरा वेगळी घेऊ. मग थोडी लाईट कलरची फ्रेम घेतली. आत्ता हा चष्मा घातला आहे तो नवीन चष्मा आहे. तर मग चष्मा मग काल करायला टाकला. चष्म्याचं सगळं होईपर्यंत चेक बीक डोळे वगैरे सगळं, तो चष्म्याचं फ्रेम चॉईस करेपर्यंत अर्धा तास टाईमपास केला. मग अर्ध्या तासाने माझा वडापावचा नंबर आला. मग 2 वडापाव घेतले, पार्सल केले आणि मग मी घरी आले. तोपर्यंत लाईट आली होती, वायफाय सुरू झालं होतं. बरं वाटलं. नाही तर खरंच वायफाय नसलं ना की असं वाटतं गुदमरते का काय मी. सगळ्यांनाच असं होतं म्हणा. मग अशी सगळी गंमत झाली. तर काल ते वायफाय नव्हतं म्हणून मी, लाईट नव्हते, वायफाय नव्हतं म्हणून मी खाली गेले म्हणून मी वडापाव खायला गेले म्हणून चष्मा आला. तर एक मोठं काम झालं. 40 रुपयाचं वडापावमुळे त्याला म्हटलं वडापाववाल्याला बघ, तुझ्या त्या अर्धा तासामुळे मला चष्मा घ्यावा लागला 3,000चा. 3,000चा चष्मा त्याने मला डिस्काउंटमध्ये 2,500ला दिला. आणि आज मला त्यांनी गिफ्ट दिलं आहे हे दाखवण्यासाठी मी व्हिडिओ केला. तर ते गिफ्ट मिळालं ना की आजही किती आनंद होतो. त्यांनी मला हे हातात दिलं चष्मा घेतल्यावर. असा चष्म्याचा छान मला बॉक्स पण दिला, चष्मा घालून दिला. म्हटलं घरी येऊन त्याला हळद कुंकू वगैरे लावलं, नमस्कार केला, पूजा केली. आता मग त्याला म्हटलं हे काय आहे रे? तर म्हणाला गिफ्ट आहे, गिफ्ट तुमच्यासाठी. हे म्हटलं बघू ना काय, बघू ना. मी तिकडेच उघडायला लागले. तर मला म्हणाला नाही काकू, घरी जाऊन उघडा, बघा सरप्राईज आहे. मग आता मी तुमच्यासमोर उघडते. आजही गिफ्ट मिळालं की किती आनंद होतो हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. की गिफ्ट ते गिफ्ट असतं. आपण पार अगदी का 1000 का 10,000च्या वस्तू जरी घेऊ शकत असलो तरी एक 10 रुपयाचं जरी गिफ्ट मिळालं तरी तिची एक मजाच वेगळी असते. तर आपण आता बघू त्यांनी काय दिले आपल्याला. तर